हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला BMC जो तुमचा सब इंजिनियर तसेच ज्युनियर इंजिनियरचा पेपर लवकरच होणार आहे, त्याकरिता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक 3 आहे। आजच्या व्हिडिओत आपल्याला भारतीय नृत्य प्रकार यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत। तर लक्षात घ्या, आपला जो जीकेचा पार्ट आहे तो संपूर्ण कव्हर करायचा हा आमचा प्रयत्न असणार आहे। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, सातरिया हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे? ऑप्शन आहेत मध्य प्रदेश, गुजरात, आसाम की तामिळनाडू। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करायची, एक छोटीशी एक्झरसाइज करायची। प्रश्न विचारल्यानंतर आपण काय करायचं आहे की खाली कमेंट करायचं एकचं उत्तर काय असेल, आणि आज एकूण प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आलेत हे देखील आपण कमेंट खाली करू शकता। तर लक्षात घ्या, सातरिया हे जे शास्त्रीय नृत्य आहे ते आसाम या राज्याचं आहे। पुढील प्रश्न, कुचिपुडी हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? तर लक्षात घ्या, कुचिपुडी हा आंध्र प्रदेश राज्यातील नृत्य प्रकार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, लक्षात घ्या, आपल्या पेपरमध्ये 20% वेटेज हे जीकेला दिलंय आणि आपण टेक्निकलचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करतो, परंतु हा जो पार्ट जेव्हा येतो ना नॉन टेक्निकल जीके, तेव्हा आपण मार खातो, कारण की जीकेचा जो सिलेबस आहे तो खूप मोठा आहे। त्यामुळे तुम्हाला जर छोटा आणि चांगला जर कंटेंट पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, 93 56 25 60 37 या नंबरला व्हॉट्सअप करा। तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो PDF स्वरूपात मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल। पुढील प्रश्न आहे, यक्षगान खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र की कर्नाटक। सर, यक्षगान हे जे आहे ते कर्नाटक राज्याशी संबंधित आहे। कर्नाटकचे कॅपिटल आहे बंगळुरू। पुढील प्रश्न, कठपुतली नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कठपुतली हे राजस्थान राज्याशी संबंधित आहे। राजस्थानचे जे कॅपिटल आहे ते आहे जयपूर। पुढील प्रश्न, चारकोला हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? तर चारकोला हे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यातील लोकनृत्य आहे। यानंतर पुढील प्रश्न, लावणी आणि तमाशा ही लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? अगदी सोपा प्रश्न आहे, तर हे महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे। पुढील प्रश्न, भरतनाट्यम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हे तामिळनाडू राज्याशी संबंधित आहे। लक्षात घ्या, भारतीय शास्त्रीय नृत्याचा प्रमुख प्रकार आहे भरतनाट्यम। हे भारतातील सर्वात जुने नृत्य प्रकार आहे आणि तामिळनाडूची कॅपिटल तुम्हाला येत असेल तर खाली कमेंट करा, तुमच्यासाठी हा होमवर्क आहे। पुढील प्रश्न, कथकली हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? तर हा केरळ राज्यातील आहे। तर आपण शास्त्रीय नृत्य म्हणतो, परंतु आता शास्त्रीय नृत्य किती हे आपण बघून घेऊयात। तर एकूण 8 शास्त्रीय नृत्य आहेत। त्यांची नावे आहेत, सर्वात पहिल्यांदा भरतनाट्यम तामिळनाडूचा, कथ्थक उत्तर प्रदेश, कथकली केरळ, मणिपुरी मणिपूर, कुचिपुडी आंध्र प्रदेश, त्यानंतर मोहिनी अट्टम केरळ, ओडिसी ओडिसाचा आहे आणि सातरिया आसाम, अशी ही 8 शास्त्रीय नृत्य आहेत, लक्षात असू द्या। पुढील प्रश्न, नाटी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर नाटी नृत्य जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो हिमाचल प्रदेश राज्याशी संबंधित आहे। पुढील प्रश्न, पांडवानी हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? तर पांडवानी हे छत्तीसगड राज्यातील लोकनृत्य आहे। अजूनही प्रश्न बघायचे आहेत, परंतु त्यापूर्वी एक छोटीशी महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट। लक्षात घ्या, BMC SC आणि JEE एक्झामकरिता GK स्पेशल आपण घेऊन आला आहोत। यामध्ये तुम्हाला 4000 प्रश्न भेटतील, MCQ स्वरूपात PDF स्वरूपात हे मटेरियल तुम्हाला भेटेल। त्यासोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील यामध्ये भेटणार आहेत। याकरिता आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, ज्ञानवंदन एज्युकेटर। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या थ्रू तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा, मोबाईल नंबर OTP टाकून तुम्ही लॉग इन करा। जेव्हा तुम्ही कोर्स ओपन कराल त्यामध्ये फ्री कंटेंट, फ्री ऑनलाईन टेस्ट आपण प्रोव्हाइड दिले आहेत, त्या स्वतः आधी सॉल्व करायच्या। कंटेंट जर आवडलं तर जे 199 रुपीजमध्ये मटेरियल आहे ते लगेचच घेऊन टाकायचं। यामध्ये
500+ मुंबई महानगरपालिका शहर विशेष प्रश्न, 25 ऑनलाईन टेस्ट भेटून जातील. भूगोल प्रश्न भेटेल, इतिहास प्रश्न भेटतील. पुस्तक लेखक, टोपण नावे, राज्यघटना, BMC अर्थसंकल्प योजना, चालू घडामोडी जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंतचे चालू घडामोडी प्रश्न, त्यासोबत ऑनलाईन टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. फक्त चालू घडामोडीची प्राइसच आपण 200 रुपये ठेवली, परंतु हा जो कंप्लीट पॅकेज आपण जो तयार केला आहे ना, तो तुम्हाला ऑफरमध्ये आपण प्रोव्हाइड करतोय. त्यानंतर जनगणना, घटना दुरुस्ती, आंतरराष्ट्रीय संस्था, राष्ट्रीय उद्यान, केंद्रीय अर्थसंकल्प, सण आणि उत्सव, नृत्यप्रकार, भारतरत्न, महत्त्वाचे निर्देशांक, युद्ध सराव, ऑपरेशन ऑलिम्पिक, योजना आणि पर्यावरण, हे जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहे हे सर्व आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. तर लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थी मित्रांना ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल ते 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, काल बेलिया घुमर कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे राजस्थान. पुढील प्रश्न, जंप डान्स आणि रोफ डान्स हे प्रसिद्ध नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. पुढील प्रश्न, रासलीला हे प्रसिद्ध नृत्य कोणत्या राज्यातील आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न, मोहिनी अट्टम हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ. पुढील प्रश्न, बांबू नृत्य हा कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? तर योग्य उत्तर आहे मिझोराम. पुढील प्रश्न, ओडिसी शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यातील आहे? उत्तर आहे ओडिसा. पुढील प्रश्न, दांडिया हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे? उत्तर आहे गुजरात. पुढील प्रश्न, छोलिया आणि झोरा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे उत्तराखंड. पुढील प्रश्न, घुमना नृत्य कोणत्या राज्यातील आहे? उत्तर आहे ओडिसा. झुमर आणि मुंडा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे झारखंड. आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे, कथकली हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? ऑप्शन आहेत तामिळनाडू, केरळ, राजस्थान की गुजरात. तर या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तसेच लक्षात घ्या, मेकॅनिकल इंजिनिअरिंगची क्वेश्चन बँक पाहिजे असेल ती देखील उपलब्ध आहेत. यामध्ये 12,000+ MCQ विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला भेटणार आहेत. आपले इंजिनिअरिंगचे सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत. तसेच सिव्हिल इंजिनिअरिंगची क्वेश्चन बँक देखील आहेत. 15,000+ MCQ तुम्हाला भेटतील विथ एक्सप्लेनेशन. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. याची देखील प्राईस 499 रुपये आहेत. त्यासोबत BMC, AC आणि JEEसाठी GK एक्झाम स्पेशल जे मटेरियल तयार केलं आहे ते देखील आवर्जून घेऊन जा. ह्या कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.